प्रत्येक वेळी तुला जे हवंय ते मिळेलच असं नाही, पण जे मिळालं नाही त्यामागेही कधीकधी तुझ्यासाठी चांगलं कारण लपलेलं असतं. लोक तुझ्या आयुष्यात येतील आणि जातील, पण स्वतःची साथ कधी सोडू नकोस, कारण शेवटपर्यंत तुझ्या सोबतच तूच असणार आहेस. बाळा, तुझं मन स्वच्छ असेल तर प्रत्येकाला स्वतःला सिद्ध करण्याची गरज नसते. वेळ आली की सत्य स्वतःच बोलतं. ज्यांनी तुला कमी समजलं त्यांच्याशी भांडू नकोस. फक्त इतकं मोठं हो की एक दिवस त्यांना तुझी किंमत शब्दांशिवाय समजेल. बाळा, काही माणसं आपल्याला सोडून जातात तेव्हा आपण दुःखी होतो, पण काही वेळाने समजतं ते जाणं हीच आपल्या आयुष्याची नवी सुरुवात होती. बाळा, मनात राग ठेवून दुसऱ्याला शिक्षा करता येत नाही. आपलंच मन रोज जळत राहतं म्हणून सोडून दे, पण पुन्हा त्याच चुकीवर विश्वास ठेवू नकोस. तुझ्या आयुष्यात सध्या अंधार असेल तर घाबरू नकोस. रात्र कितीही मोठी असली तरी सकाळ येण्यापासून तिला कोणीही थांबवू शकत नाही. प्रत्येक उत्तर लगेच मिळावं अशी अपेक्षा करू नकोस. काही उत्तर वेळ देतो आणि काही उत्तर अनुभव शिकवतो. तुझ्या शांततेला कमजोरी समजणाऱ्यांना उत्तर देण्याची गरज नाही. शांत राहून पुढे जाणं हेच कधीकधी सर्वात मोठं उत्तर असतं. बाळा, तू कितीही चांगला असलास तरी प्रत्येकाला आवडशीलच असं नाही, म्हणून लोकांच्या पसंतीपेक्षा तुझ्या मनाची प्रामाणिकता जप. वेळ कधीच कोणासाठी थांबत नाही, म्हणून काल काय झालं यापेक्षा आज तुझ्या हातात काय आहे याचा विचार कर. ज्याच्यासाठी तू रात्रभर रडलास कदाचित त्याला तुझ्या अश्रूंची किंमतही माहीत नसेल, म्हणून स्वतःला अशा व्यक्तीसाठी हरवू नकोस. बाळा, तुझ्या आयुष्यातील प्रत्येक परीक्षा तुला तोडण्यासाठी येत नाही. काही परीक्षा तुला तुझी ताकद दाखवण्यासाठी येतात. लोक तुझ्या परिस्थितीवर हसतील, पण उद्या तुझी परिस्थिती बदलली की तेच लोक तुझ्या यशाची गोष्ट सांगतील. म्हणून आजच्या बोलण्याकडे दुर्लक्ष कर. मनापासून केलेली चांगली गोष्ट लगेच परत मिळत नाही. चांगुलपणाचा हिशोब ठेवला की त्याची सुंदरता कमी होते. बाळा, काही वेळा तुला वाटेल की तुझ्यासाठी कोणाच्याच मनात जागा नाही, पण लक्षात ठेव, गर्दीत हरवण्यापेक्षा स्वतःच्या मनात स्वतःची जागा निर्माण करणं महत्त्वाचं आहे. तुझ्या आयुष्यात जे घडून गेलं ते बदलता येणार नाही, पण त्यातून शिकून पुढचं आयुष्य नक्की बदलता येतं. नशिबाची वाट पाहत बसू नकोस. तुझ्या हातात असलेले एक छोटं पाऊलही उद्याच्या मोठ्या बदलाची सुरुवात करू शकतं. बाळा, प्रत्येक चमकणारी गोष्ट सोनं नसते, तसंच प्रत्येक गोड बोलणारा माणूस आपला असतोच असं नाही. तुझ्या आयुष्यात कोण किती दिवस राहील हे तुझ्या हातात नाही, पण ते असताना तू त्यांच्याशी कसं वागलास हे कायम तुझ्या हातात आहे. बाळा, संकट आलं म्हणून माझ्यावरचा विश्वास सोडू नकोस. कधीकधी संकट दूर करण्याआधी मी तुला त्यातून चालण्याची ताकद देतो. तू एकटा नाहीस असं मी तुला सांगतोय. फक्त परिस्थिती कठीण झाली म्हणून माझी साथ संपली असं समजू नको. तुझ्या मनातला प्रश्न मला शब्दात सांगण्याआधीच तुझ्या डोळ्यात दिसतो, पण प्रत्येक उत्तर तुला तुझ्या इच्छेप्रमाणे मिळेलच असं नाही. योग्य वेळ आली की त्याचा अर्थ तुला समजेल. बाळा, आज जे तुझ्यापासून दूर गेलं म्हणून दुःखी होऊ नकोस. कधीकधी हात रिकामा केल्याशिवाय त्यात नवीन काही ठेवता येत नाही. तू थकला असशील तर थोडा वेळ थांब, पण मागे फिरू नकोस. तुझा प्रवास अजून संपलेला नाही. तुझ्या डोळ्यात अश्रू आले म्हणून तू कमजोर होत नाहीस. मनातलं दुःख बाहेर येतं तेव्हा माणूस पुन्हा उभं राहण्यासाठी तयार होत असतो. बाळा, प्रत्येक गोष्ट माझ्याकडे मागत बसू नकोस. काही गोष्टीसाठी तुझ्या हातांनी प्रयत्न कर, कारण प्रयत्नातूनच तुझी ताकद तुला कळेल. बाळा, ज्याने तुला दुखावलं त्याच्यासारखा होऊ नकोस.
त्याने तुला दुःख दिलं म्हणून तुझ्या मनातला चांगुलपणा का बदलायचा? तुला उशीर होत आहे असं वाटतंय ना? लक्षात ठेव, उशीर होणं आधी संधी संपणं दोन वेगळ्या गोष्टी आहेत. उद्याची चिंता करणं आजचा दिवस वाया घालवू नकोस. उद्याचं दार उघडण्यासाठी आजची पायरी व्यवस्थित चढ. बाळा, आईच्या मनासारखं कोणाचं मन तुझ्यासाठी धडपडत असेलच असं नाही. म्हणून प्रत्येकाकडून आपलेपणाची अपेक्षा ठेवू नकोस. तू ज्याच्यासाठी सर्व काही केलंस आणि त्याने तुला विसरलं तर दुःखी होऊ नकोस. तुझी चांगली कर्म त्याने विसरली म्हणून ती छोटी होत नाही. बाळा, काही जखमा दिसत नाहीत, पण त्या माणसाला आतून खूप काही शिकवून जातात. बाळा, आयुष्यभर सगळ्यांना खुश ठेवण्याचा प्रयत्न करू नकोस, कारण स्वतःला हरवून मिळवलेलं कोणाचंही प्रेम समाधान देत नाही. एक दिवस असा येतो की ज्या गोष्टीसाठी तू आज रडतोयस त्याच गोष्टीकडे मागे वळून पाहताना तू म्हणशील, बरं झालं तेव्हा ते माझ्या आयुष्यातून निघून गेले.